पंचवटी चौकातून अवैध वाहतुकीचा मुद्दा आता चांगलाच ऐरणीवर आला आहे। दोन सेवानिवृत्त पोलीस कर्मचाऱ्यांच्या खासगी बस वादाच्या मुद्द्यावरनं एकाने खुलेआम पोलिसांच्या कर्तव्यावर बेधडक केलेल्या आरोपानंतर आता स्पष्ट होत आहे। परवानगी नसलेल्या खासगी वाहनातून प्रवासी कसे घेऊन जात आहे, यात कोण कोण सेटिंग करतो, कोणाकोणाची बल्ले होत आहे, हा सर्व प्रकार 24 जानेवारीच्या आंदोलनातून समोर आले आहे। सिटी न्यूजने याआधी असाच वृत्तांत वारंवार प्रसारित केला होता, मात्र आरटीओ विभाग वाहतूक आणि पोलीस विभागाने चुप्पी साधली होती। मात्र आता तेच सर्व खुलेआम उघड झाले आहे। कोण तो तत्कालीन पोलीस निरीक्षक जो आता सुद्धा अवैध वाहतूक करणाऱ्या वाहन चालकाकडनं महिना घेतो, कोणाच्या आशीर्वादात व्यवसाय चालतो, कोणत्या अधिकाऱ्याचा चालक पैसे वसूल करतो, या घटनेचा थेट वृत्तांत पहा। पंचवटी चौक ते वेलकम पॉइंट पर्यंत अवैध वाहतुकीवर पोलीस शांत का? आता एका खासगी वाहन चालकाने उठवलेल्या खळबळजनक प्रश्नावरून गाडगेनगर पोलीस प्रशासन यासोबतच वाहतूक पोलीस प्रशासन आणि आरटीओ पोलीस प्रशासन संशयाच्या भोवऱ्यात पुन्हा सापडले आहेत। आणि याच मुद्द्यावर पुन्हा आता प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत। खासगी ट्रॅव्हल्स असो किंवा चारचाकी वाहन असो, अनेक वाहनाला प्रवासी बसवून नेण्याची परवानगी नसताना सुद्धा खुलेआम मोठमोठ्याने गावांच्या नावाचा उल्लेख करून वाहतूक केली जाते। मात्र तरीसुद्धा गाडगेनगर पोलीस परिक्षेत्रासह वाहतूक पोलिसांनी चुप्पी साधली का, असा सुद्धा प्रश्न आता ऐरणीवर येत आहेत। गाडगेनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत कुख्यात टोळ्यांचा संबंध, अवैध वाहतुकीत संबंध, नागरिकांमध्ये वाढत चाललेला अविश्वास, पंचवटी चौक ते वेलकम पॉइंट दरम्यान सुरू असलेल्या वाहन व्यवसाय आणि गाडगेनगर परिसरातील अवैध व्यवसायाबाबत पोलिसांच्या भूमिकेवर गंभीर प्रश्न आता उपस्थित होत आहेत। स्थानिक नागरिकांचा आरोप आहे की पोलिसांनी या भागात कुख्यात व्यक्तींना वाहन व्यवस्थापन आणि इतर व्यवसायांची जबाबदारी दिली आहे, ज्यामुळे अवैध धंद्यांना चालना मिळत आहे। कुख्यातांचा पंचवटी चौक ते वेलकम पॉइंटपर्यंत अवैध वाहतुकीत गाडगेनगर तत्कालीन पोलीस निरीक्षक गिरमे यांच्या कार्यकाळातील प्रकरण असल्याची जोरदार चर्चा सुरू आहे। सुरू असलेल्या अवैध धंद्याशी संबंधित हे प्रकरण पोलीस निरीक्षक गिरमे यांच्या कार्यकाळाशी जोडले गेले आहेत। नागरिकांचा थेट आरोप आहे की गिरमे यांच्या काळात या कुख्यात व्यक्तींना संरक्षण मिळू लागले आणि हे सर्व अजूनही सुरळीत सुरूच आहेत। पोलिसांवर आता खुलेआम सार्वजनिक आरोप केले जात आहेत, मात्र नागरिकांमध्ये संभ्रम आहेत। अलीकडे 24 जानेवारीला आरटीओ कार्यालयासमोरच करण्यात आलेल्या आंदोलनात एका व्यक्तीने थेट पोलिसांसमोरच माईकवरनं पोलिसांवर गंभीर आरोप केले आणि खुलेआम अपशब्द सुद्धा वापरण्यात आले। या आरोपामध्ये गाडगेनगर पोलिसांच्या निष्क्रियतेबद्दल आणि कुख्यात व्यक्तींना मिळालेल्या संरक्षणाविषयी चर्चा झाली। या आरोपामुळे पोलिसांची प्रतिमा डागाळली असून नागरिकांमध्ये सुद्धा संभ्रम निर्माण झाला आहे। त्याला माझ्या थोडे पैसे जमा करतो, एका गाडीचे 2400 टोटल पैसे जमा करतो। त्याला किती वर्ष झाले ते एका ट्रॅफिक मध्ये? 15 वर्ष उराले। एका स्टॉप मध्ये त्याची बदली झाली नाही। 6-7 वर्ष झाले। आता बघा नुकतं आता तुम्ही पंचवटीवर आपले माननीय पोलीस आपले आयुक्त साहेब यांनी बोर्ड लावलेला आहे, पहा 100 मीटरच्या आतमध्ये कोणतीच वाहन लावू नये। हो साहेब, आहे का नाही मला सांगा, तुम्ही लावलेला आहे ना? एक मिनिट, त्याच्याच खाली गाडी उभी अजून आताही भरत येतो। म्हणजे तुम्ही सीपी साहेबांचा जो आदेश आहे त्याचा मानत नाही, तो मानत नाही। अरे मग मला सांगा, तुमचा पास झाला का तो अशोक व्यवसाय? त्याच्या गांडीवर लातानी मारतात काय? अरे पोलीसवाल्यांना जर ठरवलं तर एका लहान लेकराच्या खंड पण चोरी जाऊ शकत नाही। पण तुमची नीती गेली वाया। तुम्ही भ्रष्टाचारात गेले आहे, तुम्हाला लाचलुचपत खाची आदत पडली आहे। तुम्ही ह्या खाकी वर्दीले गहाण ठेवला कलम काय तुम्ही? अबे तुमच्या थोडीशी शरम असाल, लाज असाल तर त्याच्यावर कारवाई करा। एक नाही तर 3 व्यक्तीने खासगी ट्रॅव्हल्समधून अवैध वाहतूक करणाऱ्या इसमाविरुद्ध
आणि त्याला आश्रय देणाऱ्या, आर्थिक मलाई खाणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्याविरुद्ध थेट संताप व्यक्त केला. असाच अवैध वाहतूक प्रकरणावर याआधी अनेकदा सिटी न्यूजने अनेक वृत्त प्रसारित केले होते. मात्र पोलिसांनी बनवाबनवी करून उलट गाडगेनगर पोलीस अधिकाऱ्यांच्या नेतृत्वातच काही पोलिसांनी गुन्हेगारी वृत्तीच्या टोळीला छुपा साथ दिल्याचे दिसून आले. सिटी न्यूजने याआधी अनेक वेळा या प्रकरणावर प्रकाश टाकला होता. अवैध गाड्या आणि गैरकायद्यांचे व्यवसाय यावर प्रसिद्ध झालेल्या बातम्यांमध्ये गाडगेनगर पोलिसांच्या निष्क्रियतेवर प्रश्न विचारण्यात आले. नागरिकांचे म्हणणे आहेत की या अवैध कृतीमुळे परिसरात गुन्हेगारी वाढत आहेत आणि असुरक्षिततेची भावना आता निर्माण होत आहेत. आरोप आहेत की पोलिसांनी येथील ट्रॅव्हल्स व्यवसाय कुख्यात व्यक्तींना सोपवले आहेत. आता हे कुख्यात लोक पोलीस ठाण्यावरही आपला प्रभाव वाढवण्याच्या प्रयत्नात आहेत. प्रश्न असा आहे की अशा परिस्थितीत पोलीस कारवाई का करीत नाहीत? गाडगेनगर पोलीस आणि वाहतूक पोलिसांच्या शांततेवर नागरिकांचा आता प्रश्न उपस्थित होत आहेत. नागरिकांना जाणून घ्यायचे आहेत की पोलिसांनी अशा अवैध व्यवसायावर कठोर कारवाई न करण्यामागील कारण काय आहेत. लोकांचे म्हणणे आहेत की जर पोलीस असेच निष्क्रिय राहिले तर जनतेचा पोलिसांवरील विश्वास संपूर्णपणे नष्ट होईल. पोलिसांवर जनतेचा दबाव वाढत चालला आहे. लोकांची मागणी आहेत की गाडगेनगर ते वेलकम पॉईंटच्या दरम्यान सर्व अवैध व्यवहारांची सखोल आणि निष्पक्ष चौकशी व्हावी. जर वेळेत पोलिसांनी ठोस पावले उचलली नाहीत तर ही पोलीस प्रशासनाची मोठी अपयश ठरेल. पोलिसांविरुद्ध चौकशी होणार का? आता अशा मागणीला चांगला जोर धरत आहेत. या प्रकरणात पोलीस प्रशासनाच्या भूमिकेची सखोल चौकशी करण्याची मागणी केली जात आहे. हे सुनिश्चित करणे गरजेचे आहे की कोणत्याही अधिकारी किंवा कर्मचारी अशा अवैध कृत्यामध्ये सहभागी होऊ नये. नागरिकांच्या प्रश्नांची उत्तरे देणे आणि परिसरात सुरक्षा पुन्हा प्रस्थापित करणे हे आता पोलीस प्रशासनासमोर मोठे आव्हानच ठरले आहेत. गाडगेनगर पोलीस क्षेत्रात येणाऱ्या पंचवटी चौकात गेल्या अनेक वर्षांपासून सुरू असलेली अवैध वाहतुकीवर अद्यापपर्यंतही सुद्धा पोलिसांनी लक्ष न देता डोळेझाक केली आहे. खुलेआम प्रवासी बसवून मोर्शी नागपूरचा ओरड अनेक नागरिक ऐकत आहेत. मात्र हा आवाज गाडगेनगर पोलीस वाहतूक पोलिसांना अद्यापपर्यंत ऐकू न येणे हे नवलच म्हणावं लागेल. यालाही उत्तर तेच, सर्वांची बल्ले बल्ले. मात्र आता याच अवैध खासगी प्रवासी बस चालकांच्या वादात गौप्यस्फोट प्रकरण समोर आले आहे. एकाने थेट पोलिसांच्या कार्यक्षमतेवर खुलेआम प्रश्नांचा भडीमार केला आहे.